सकाळी चिमण्यांची चिवचिव. तुळस नवीन प्रकार, एकदम तुळशीचा नवीन प्रकार आहे बघा हा. झाड आहे बघा, सुंदर असं झाड आहे बघा मित्रांनो. हे कसलं माहिती का, हे पितरपाट्यामध्ये नक्की लागेल तुम्हाला. राम राम मित्रांनो. तर ना आज आपण चालू आपला भात बघायला बरं का. खालीच्या समोरच्या साईडला ना भात आहे आपलावाला. भरपूर दिवसापासून व्हिडिओ वगैरे नव्हता बरं का मित्रांनो. बघा विहिरीला भरपूर पाणी आलंय. चला तर जाऊ भात बघायला. भरपूर दिवसापासून व्हिडिओ वगैरे टाकला नाही मित्रांनो. कसं ना ते आपले आपण डबल काम करतो ना, म्हणजे नाईट ड्युटी वगैरे राहते, त्याच्यामुळे मग झोप वगैरे दिवस झोप होती नाही का, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळच भेटत नव्हता. आणि आज म्हटलं आपल्या मित्रासाठी आपला भाताचा पुन्हा एकदा म्हणजे लावणीचा व्हिडिओ आपण टाकले होते नाही का. बऱ्याच लोकांनी त्याला कमेंट लाईक वगैरे केलं. तर चला आज पुन्हा एकदा भाताची लागवड म्हणजे भात कुठपर्यंत आलाय, किती वाढलाय, त्याची वाढण किती झाली आहे, ते सगळं दाखवण्याचं या व्हिडिओमध्ये आजचा प्रयत्न बरं का आपलावाला. तर घ्या बा, या साईडने ना सध्या खूप असं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे ना. इथून आहे ना यांची सरी बरं का, म्हणजे शेजाऱ्याचीच आहे. हे ऊसामुळं काय होतं, बिबट्यांना लपायला जागा होती बरं का. आणि आपल्या आजूबाजूला भरपूर असं जंगल आहे, म्हणजे 1-1 किलोमीटरपर्यंत घर नाही बघा. साधारण 900 ते 1000 मीटरपर्यंत घरच नाही. आणि आपण आहे ना हे गवत थोडंसं जाळून टाकलं, कारण आता ट्रॅक्टर वगैरे यायला, वस्तू यायला मित्रांनो जागाच नाही का. नेमकं भात लावून ठेवला आपण आणि इकडं नांगरून ठेवलं होतं. पण पावसाचा एवढा चालू आहे ना सध्या, खूप असा पाऊस चालू आहे, सारखा पाऊस चालू आहे मित्रांनो. याच्यामुळे मस्त दवबिंदू पडले, खूप सुंदर अशी लागवड झाली मित्रांनो बघा. आणि याला तुडवायचंय बरं का मित्रांनो. आता नेमकं ना थोडंसं वेळेचा अभावामुळे ना याच्यात काम करायला जमून नाही राहिलं. हे बघा अशा कुंड्या आहे, या कुंड्यांतून ना मस्त पाणी एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत जात राहतं बरं का. सगळी कसं हिरवंगार दिसतं, एकदम निळाशार, एकदम निळाशार दिसतं बरं का मित्रांनो. याच्यामध्ये काही इफेक्ट वगैरे टाकेल नाही बरं का मित्रांनो आपण. म्हणजे हा व्हिडिओ काढला आणि त्याच्यात इफेक्ट वगैरे काय म्हणतो आपण नाही का, तसं काही एडिटिंग वगैरे काही केलं नाही. जो आहे तसं आपण साधारण सर्वसामान्य व्हिडिओ टाकत राहतो नाही का. त्याच्यामध्ये एडिटिंग करायचं काही विषय नाही. कारण जे नैसर्गिक वातावरण दिसतंय तुम्हाला, ऊसाचा कलर असेल किंवा भाताचा कलर आहे बघा, इतकं हिरवंगार आहे. आणि त्याला ना शेवाळ आले खाल्या बघा, कारण कंटिन्यू पाणी थांबावं लागतं भाताच्या पिकासाठी. आता हा लावून ना फक्त आहे ना 1च महिन्याचा झालाय. त्याला थोडंसं खाणं गुणं टाकलं आपण यावेळेस, कारण कंटिन्यू पाणी साचल्यामुळे ना जमिनीची मध्ये जे सुपीकता काय म्हणतो आपण, जे मूलभूत घटक अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य राहिलेलं नाही आहे. आपले नारळाचे झाड, पपईचे झाड तिकडे तसंच आहे बरं का मित्रांनो. हे बघा अजून हा भात आहे मित्रांनो तुडवा लागतो, म्हणजे याच्यातलं गवत वगैरे काढावं लागतं. मी तुम्हाला पाय थोडे थोडे दिसतच असेल. आम्ही 2-2 तास का होईना तर थोड्याशाच कुंड्या राहिल्या त्या तुडून, म्हणजे हे गवत वगैरे आलंय ते खाली परत घालून द्यायचं नाही का. आणि थोडंसं खाणं वगैरे काहीतरी टाकून, म्हणजे खत वगैरे टाकून. आपल्या गाईंचं शेण पण नाही आता सध्या, आपली गाय देऊन टाकली नाही का, आणि त्याच्यामुळं गाईंचं शेण वगैरे काही नाही. असा हिरवागार भात झाला बघा, एकदम सुंदर असा भात झालेला आहे. आणि हा इंद्रायणी भात आहे बरं का मित्रांनो आपल्यावाला. बरेच बासमती, कोलम बरेच प्रकार आहे ते भातांचे, म्हणजे तांदळाचे एवढे प्रकार झाले ना का काही माप नाही. पण आपला इंद्रायणी म्हणजे ना मोठा, जसं कोकणामध्ये जो भात केला जातो नाही का, पण तो आहे ना हलका भात राहतो. 1008 असे वेगवेगळे प्रकार तिकडं होता. आणि जर तिकडं इंद्रायणी केला ना एवढं वजन देत नाही. तिथं आपल्या इकडं आपली कशी काळी माती ना, आणि उपळट माती पहिल्यापासून खूप पाणी आहे. आज पण एवढं पाणी न पाणी सोडता एवढं पाणी थांबलेलं आहे. सगळ्या आतमध्ये काही जाता येणार नाही आपल्याला. ज्यावेळेस भाताला तुडवायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण आतमध्ये जाऊ नाही का. तर मित्रांनो असं बरेच, आणि याच्यावरती काहीतरी रोग आला होता बरं का, त्याच्यामुळे आपण थोडंसं ना फवारणी केली यावेळेस. हे असं काहीतरी ना असा प्रकार झाला होता. हे असे छिद्र पडले होते, याला काय म्हणते काय माहिती नाही. हे असं छिद्र पडल्यामुळे ना
सगळं असं वाटलं होतं आता भात होतो का नाही. पण बऱ्याच कुंड्या इकडची कुंडी थोडीशी व्यवस्थित आहे, तिकडचं थोडंसं नॉर्मल हे झालं होतं. इकडची थोडी पिवळसर दिसते बघा. इकडं आपलं पाठीमागच्या साईडला इथं पण थोडंसं रोप लावायचं होतं, पण कंटिन्यूस पाऊस चालू राहिला आणि त्याच्यामुळं मग काय. आणि आपण एवढंच माणसांकडून लावून घेतला भात बरं का. कारण दरवेळेसच घरी लावणं, कारण भाताचं लावायला ना खूप असं ताकद शक्ती लागते नाही का. कारण कंटिन्यू पावसामध्ये काम करणं एवढं सोपं नाही आपल्याला. मग त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आपण दुसऱ्यांकडून लावून घेतला. इकडं पण गाळ तोडून ठेवला होता, पण इकडं जमलं नाही लावायला नाही का. कारण आता दिवाळीपर्यंत आपल्याला मका वगैरे कोबी फ्लावर असे पिकं करायचे राहते. त्याचे लवकरात लवकर मग भात निघून जावं अशी अपेक्षा राहते नाही का शेतकऱ्याची. त्याच्यामुळं आपण इकडं लावलं नाही. मग आता नेमकंच आज पण खूप असा पाऊस आहे बरं का मित्रांनो. आज तारीख किती, आज 14/9/2025 आजचा व्हिडिओ बरं का मित्रांनो. आज आपण संध्याकाळी 7 वाजता हा व्हिडिओ टाकू राहिलो. तुम्ही ज्यावेळेस पण बघशाल मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तांदळांचे प्रकार सांगत होतो मित्रांनो. खूप असे प्रकार झाले भाताचे, म्हणजे तांदळाचे भरपूर असे प्रकार नाही का. पण आपण आहे ना हा इंद्रायणी भातच लावत राहतो एवढ्या याच्यामध्ये. साधारण एवढ्या याच्यामध्ये ना मित्रांनो 350 क्विंटल म्हणजे 350 किलो एवढं उत्पादन भेटतं आपल्याला एवढ्या कुंडीमध्ये. लई काही जास्त नाही पण बरं आहे, ठीकठाक आहे नाही का. आणि गहू जर केला मित्रांनो तर आपल्याला एवढ्या जागेमध्ये म्हणजे साधारण गुंठेवारी नाही लक्षात येत आपल्याला. 40 गुंठेमध्ये 35 ते 40 पोते गव्हाचे व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मोकळा राखळा एकदम नाही का. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नवनवीन व्हिडिओ टाकण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू, कारण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकला नव्हता मित्रांनो. बरेच सबस्क्रायबर आपलं जुने झाले नाही का. तर चला असं एकजुटीनं तुम्ही सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपल्या चॅनलला. चला धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो.